चला महाराष्ट्र ITI प्रवेश ऑगस्ट 2026च्या या अधिकृत अधिसूचनेची सविस्तर माहिती घेऊया अगदी थोडक्यात. प्रवेश प्रक्रिया एकदम सोपी करण्यासाठी या सरकारी दस्तऐवजाचा थेट आणि सोप्या भाषेत विश्लेषण इथे केले आहे. यात महत्त्वाच्या तारखा, अर्ज शुल्क, प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रिया आणि अपात्रतेचे कडक नियम आपण पटापट समजून घेऊ. सर्वात आधी एक मस्त गोष्ट, प्रत्येक ITIमध्ये रोज सकाळी 10 ते 11 मोफत मार्गदर्शन सत्र असतात. आता तारखांकडे वळूया. 21 मेला अर्ज प्रक्रिया सुरू होते आणि ऑगस्टमध्ये चक्क नवीन सत्र चालू होते. अर्ज शुल्क प्रवर्गावर ठरते, म्हणजे राखीव प्रवर्गासाठी फक्त 100 रुपये, तर खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये. आणि हो, अनिवासी भारतीय उमेदवारांसाठी हेच अर्ज शुल्क 500 रुपये इतके निश्चित केले आहे. अर्ज नक्की कसा करायचा? तर यशस्वी अर्जासाठी हे 4 अचूक टप्पे पार पाडणे अत्यंत आवश्यक आहे. अनेकांना प्रश्न पडतो, समजा शुल्क भरले पण प्रत्यक्ष पडताळणीसाठी गेलोच नाही, तर मग नेमकं काय होईल? इथे नियम खूपच कडक आहे. प्रत्यक्ष केंद्रावर निश्चित न केलेले अर्ज थेट प्रक्रियेतून बाद केले जातात. पण काळजी नसावी, ITI केंद्रावर जाऊन अर्ज अधिकृतपणे निश्चित करण्यासाठी 1ही रुपया लागत नाही. हे पूर्णपणे मोफत आहे. एक मोठी चूक टाळा. एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून त्वरित अपात्र ठरवले जाईल. प्रवेश खात्याचा पासवर्ड अत्यंत गोपनीय ठेवणे गरजेचे आहे. तो चुकूनही इतर कोणाशीही शेअर करता कामा नये. एकदा का जागा मिळाली की प्रवेश निश्चित करण्यासाठी संबंधित संस्थेत मूळ कागदपत्रे वेळेवर सादर करणे आवश्यक आहे. कारण अंतिम तपासणीत कागदपत्रांमध्ये कोणतीही तफावत आढळल्यास मिळालेली जागा जागेवरच रद्द होऊ शकते. हे नक्की लक्षात ठेवा. खासगी ITI निवडताना तो अभ्यासक्रम अधिकृत वेबसाईटवर मान्यताप्राप्त असल्याची नेहमी आधी खात्री करून घेणे एकदम आवश्यक आहे. प्रवेशाची वेळ अगदी जवळ आली आहे. मग पडताळणीसाठी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे गोळा करून तयार आहेत ना?